छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूंज MIDC परिसरातील तिसगाव जवळच्या खवड्या डोंगरावर 21 ऑगस्ट 2026 रोजी एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे। आता या प्रकरणानंतर सोशल मीडियावरती संगीता चांदगुडे आणि कुणाल चांदगुडे या दोघांचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत। संगीता चांदगुडे यांचं YouTube चॅनल आहे, ज्यावरती त्या ब्लॉग बनवायच्या। यावरील त्यांचे जुने व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत। आई आणि मुलाचं नातं किती घट्ट होतं हे सांगणारे हे व्हिडिओज आहेत। एका व्हिडिओमध्ये हे दोघे सुद्धा चहा घेत गप्पा मारताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मातृदिनाच्या दिवशी कुणालने आईचे पाय धुवून तो औक्षण करतानाही पाहायला मिळतोय। हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरती हळहळ व्यक्त होते। आई आणि मुलामध्ये इतकं जवळचं आणि प्रेमाचं नातं असताना सुद्धा कुणालनं अशा पद्धतीनं पाऊल का उचललं असावं, नेमकं काय घडलं असा प्रश्न आता उपस्थित होतोय। की हा सकाळचा जो टाइम असतो तो मला त्याच्यासोबत घालवायला भेटतो। दिवसभर त्याचे क्लासेस, त्याचा अभ्यास, ह्या सगळ्या वेळेमध्ये त्याच्यासोबत मला काही टाईम मिळत नाही। त्यामुळे मग मी निवांत बसून त्याच्यासोबत चहा आणि गप्पा करत असते। मग तो नवीन नवीन काहीतरी मला मोबाईलमध्ये दाखवत असतो किंवा सांगत असतो किंवा काहीतरी माहिती तो मला देत असतो। दरम्यान कुणालच्या आई संगीता चांदगुडे यांचा शेवटचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे, जो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या नातेवाईकांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। प्रॉपर्टी आणि कौटुंबिक वादातून त्यांनी नातेवाईकांना जबाबदार धरलंय। माझ्या मुलाचा हक्क खाल्लास, प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलेलं नाही। माझा हसता खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।